नमस्कार, मी सुरेखाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। उपवास असो किंवा नसो, साबुदाणा खिचडी ही सर्वांनाच आवडते। तर इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे मी शेंगदाणे मंद गॅसवर छान भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून झाले। आता आपण साहित्य बघू काय काय घेतलेलं आहे। साबुदाणा 1 बाउल, 1 मोठी वाटी शेंगदाणे, 2 बटाटे, 5-6 हिरव्या मिरच्या। साबुदाणा रात्री धुवून झाकून ठेवायचा, सकाळपर्यंत छान फुलतो। बटाटे कापून घेतले, मिरच्या छान कापून घेतल्या, शेंगदाणे जाडे भाडे वाटून घ्यायचे, जास्त बारीक वाटायचे नाही, नाहीतर खिचडी गिचगी होणार, चिपकणार, खिचडी चिकट होणार। शेंगदाणे इथे वाटून झालेले आहेत। बटाटा मिरची कापून झालेली आहे। इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला। दोन पळ्या तेल टाकलेलं आहे। इथे मी जिरं टाकलेलं नाही, तुम्हाला जिरं उपासाला चालत असेल तर टाकायचं, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल। तेल गरम झालं, आता मी ते मिरची टाकून घेतली, बटाटा टाकून घेतला, बटाटा आणि मिरची सोबत फ्राय होणार। बटाटा तेलामध्ये लगेच सॉफ्ट होतो, त्याला काही वेळ लागत नाही। थोडं मीठ टाकून घेतलं, मीठ टाकलं की बटाटा आणि मिरची लगेच शिजून जाणार, लगेच सॉफ्ट होणार। थोडंच टाकलेलं आहे, साबुदाणा टाकल्यावर परत मी एकदा टाकणार आहे। बटाटा आणि मिरची झालेली, आता मी साबुदाणा टाकून घेते। साबुदाणा टाकून व्यवस्थित छान परतून घ्यायचा। थोडं परत मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि साबुदाणा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। बघा साबुदाणा किती सॉफ्ट आणि किती छान फुललेला आहे। आता मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला।
शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यावर छान साबुदाणा हलवून घ्यायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा. ते परतून झालं की छान झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. साबुदाणा रेडी आहे, साबुदाणा झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊ. खिचडी मी इथे सर्व केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. थँक्स फॉर वॉचिंग. मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.